राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? आता ही सगळी चर्चा एका गंभीर वळणापर्यंत येऊन ठेपली आहे. त्याचं कारण खुद्द राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केलाय आणि एकत्र येण्याचे संकेत दिलेत. त्यांच्या या टाळीला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा वेळ न दवडता तात्काळ प्रतिसाद दिलाय. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यामधली भांडणं ही किरकोळ आणि अत्यंत क्षुल्लक आहेत, अशा निसंदिग्ध शब्दामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना संकेत दिले. त्याही पुढे जात एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे, असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले. महेश मांजरेकर यांच्या युट्यूबवरच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय. राज ठाकरे यांच्या या प्रस्तावावरती उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याची उत्सुकता होती. राज यांची मुलाखत प्रसारित अवघ्या काही तासातच एका जाहीर कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी यावरती उत्तर दिलं. आपल्याकडून भांडणं नव्हती, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायला सुद्धा तयार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं. पण त्यासोबतच राज ठाकरे यांच्या समोर त्यांनी एक अटही ठेवली आहे. भाजपसोबत जायचं आहे की आपल्यासोबत ते ठरवा. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या पंक्तीला बसणार नाही याचा निर्णय घ्या, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. नाही पुढली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित, आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा, विरोध करायचा, बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना, या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची. मुंबई आणि मराठी माणसासाठी एकत्र यायला सकारात्मक असून राज ठाकरेंनी केवळ उद्धव ठाकरेंच्या अटी पूर्ण कराव्यात, असं संजय राऊत म्हणतात. आणि यावरती संदीप देशपांडेंनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केलाय आणि पलटवार केला. आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे हे शेवटी एक आहोत. जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे. तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं. हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला. बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आहोत. राज ठाकरे माझे मित्र आहेत. आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं, काय नाही बोलवायचं, हा आमचा विषय आहे. आणि आमच्याकडे जे येणार ते सगळे महाराष्ट्रद्रोही. आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत. ज्या काँग्रेसनी 2008 मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर 100 केसेस टाकल्या, ते महाराष्ट्रप्रेमी कसे? आणि त्या महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर मग उद्धव ठाकरे गेले कसे? हा आमचा प्रश्न आहे. मी आता अटी, बघा, त्या अटी नाही आहेत, त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये, ठेवता कामा नये, त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये. ही अट नाही आहे.
ही लोकभावना आहे ती त्यांनी व्यक्त केली. त्या अटी शर्ती ज्या ठेवण्यात आल्या, अटी शर्ती ठेवून मग युती आम्ही करायला तयार आहोत. मी त्या असं अटी म्हणतात ठाकरे. शर्तींचंच उत्तर दिलंय की या अटी शर्ती घालायचा नैतिक अधिकार तरी त्यांना आहे का? ज्या लोकांनी एवढ्या लोकांना फसवलेलं आहे त्यांना कुठली अटी शर्ती टाकायचा नैतिक अधिकार आहे का, हा महत्वाचा विषय. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या संदर्भात बोलत असताना मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती निशाणा साधला. 2014 आणि 2017 दोन वेळा मनसेला फसवलं आणि त्यानंतर भाजपची फसवणूक केली. आता उद्धव ठाकरे शरद पवारांची फसवणूक करण्याच्या तयारीमध्ये असल्याची खोचक टीका सुद्धा संदीप देशपांडेंनी केली आहे. ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत. एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो. दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज एक नवं ट्विट केलंय. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून देशपांडेंनी आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेतल्याचं दिसून येत आहे. आपण बघूयात ते काय म्हणतात. महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही. मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकतं. जसं तमिळनाडूमध्ये कावेरीच्या मुद्द्यावरून तमिळ पक्ष एकत्र येतात, तसंच मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे, फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या साध प्रतिसादावरती सकारात्मक राजकीय प्रतिक्रिया या उमटतायत. मनसेमधून मात्र काही नाराजीचे सूर सुद्धा दिसतायत. अशी अभद्र युती व्हायला नको अशी ईश्वरचरणी प्रार्थना हे अमेय खोपकर यांचं ट्विट सध्या चर्चेत आलंय आणि यावरती किशोरी पेडणेकर यांनी टोला मारला. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी यायचं असेल तर या आजूबाजूची तोंड आधी जरा गप्प राहिली पाहिजे. हा कोणाचा अजेंडा आहे की तुमच्याच माध्यमातून उद्धवजींना बदनाम करणार? हा कोणाचा अजेंडा आहे? हा छुपा अजेंडा आहे का कोणाचा वेगळा, आमरस वगैरे खाऊन झाल्यानंतरचा? कोणाचा अजेंडा आहे? मग युतीमध्ये नाती गोती काही बघायचं नाही, फक्त आणि फक्त राजकारण बघायचं. पण जर हे असे गोतावळे आजूबाजूचे बोलणार असतील तर नक्की अजेंडा कोणाचा चालवताय? दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दोघांनी योग्य निर्णय घ्यावा असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे. जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू. त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मनसे दोघांनाही त्या दोन्ही पक्ष ज्यांना आपलेसे वाटतात त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं. तर ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार का या संदर्भामध्ये महायुतीच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा पाहूयात. हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल. राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. परंतु एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही. पण झालं तर उत्तम आहे. म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत. मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे. त्यांनी कोणाला हात पुढे करावा, त्यांनी कोणाबरोबर युती करावी, त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढे जावं हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे. महाराष्ट्राचं हित बघण्यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार भक्कम आहे आणि हित कशा पद्धतीनं होतं हे आपण पाहतोय, विकास गती घेतोय. आता त्यांची एकमेकांची राजकीय गरज आज त्या ठिकाणी झालेली आहे, म्हणून कदाचित अशा प्रकारचा प्रयत्न असू शकतो. जेव्हा एखादा वाद घराच्या बाहेर येते तेव्हा आपसी वाद बाहेर आणणारे जे लोक असतात त्यांची मॅच्युरिटी लेवल आपल्याला कळते आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळलं. पण आम्ही राजकारणीय व्यक्ती कमी, पण एक माणुसकी या नात्याने एक परिवार मध्ये राहणारी व्यक्ती म्हणून त्यांना दोघांना शुभेच्छा आहे की बरं जर ते सोबत येत असन तर त्याचे मदत कोणी काटा बनणार नाही. पण हिंदुत्ववादी की लढाई तो भगवा साथ ही रहेगी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.